मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता गुड न्यूज आलेली आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर अधिकृत माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना आपली केवायसी करण्याकरिता 2 महिन्याचा टाइम देण्यात आला होता. परंतु या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या महिलांची केवायसी करण्याची बाकी राहिलेली आहे त्या महिलांकरिता अतिशय चांगली गुड न्यूज या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. आणि ज्या महिलेचे वडील नाही, पती नाही अशा महिलांनी आपली केवायसी कशी पूर्ण करायची आहे याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. तर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे याविषयी सविस्तर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा या ठिकाणी लाडकी बहीण योजना 2025 लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. केवायसी करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ. 31 डिसेंबरपर्यंत केवायसी करण्याच्या सूचना. लाडकी बहीण योजना 2025 महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. महायुती सरकारकडून राज्यात लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. मात्र आता या संदर्भात एक नवीन अपडेट आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक होते. याची डेडलाईन 18 नोव्हेंबर 2025 देण्यात आली होती. मात्र आता महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. अदिती तटकरे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. अदिती तटकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की आता लाडक्या बहिणी 31 डिसेंबरपर्यंत केवायसी करू शकतात. दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी केवायसी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तर पहा या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याकरिता मुदतवाढ करून देण्यात आली आहे. आता 31 डिसेंबरपर्यंत केवायसी पूर्ण करता येणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेले आहेत त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे केवायसी करावे. अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व त्यांचे पती अथवा वडील यांचे व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे. या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सत्यता आणि अखंडता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत केवायसी पूर्ण झालेली नाही अशा महिलांनी तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपली केवायसी पूर्ण करायचीच आहे असा अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. तर पहा या ठिकाणी काय म्हटलेले आहे की ज्या महिलांची 18 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे दिलेला कालावधी 2 महिन्याच्या आत, परंतु ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही अशा महिलांनी काय करायचे आहे ते सुद्धा या ठिकाणी स्पष्ट केले आहे. तर ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही अशा महिलांनी केवायसी करत असताना मृत्यू प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी यांच्याकडे जमा करायचे आहे आणि आपली केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे असे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावी याकरिता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.
आणि यापुढे येणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला वेळेवर मिळावी याकरिता RPS गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.